जय स्वामीनारायण मित्रांनो, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला गुरुचरित्राचे महत्त्व सांगणार आहे. अ, वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये जे काय गुणदोष असतात, आपल्या घरामध्ये म्हणजे वास्तुशास्त्रानुसार काय काय गुणदोष असतात, घरातील लोकांची मानसिक स्थिती खराब झालेली असते, करणी बाधा काय काय दोष येत असतात, त्यावर गुरुचरित्र ग्रंथ वाचन करणे, त्याचं पारायण करणे हे अगदी खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि कलियुगामध्ये जिथे सर्व उपाय थांबून जातात, जिथे सर्व उपाय ब्रेक घेतात, सर्व काही आपण जे काय उपाय करतो ते काहीही कामा येत नाही, तेव्हा दत्त संप्रदाय, नाथ संप्रदाय, गुरुचरित्र तेव्हा यांचे उपाय चालू होतात असं दत्तभक्त म्हणतात. जे दत्ताचे खूप मोठे भक्त होऊन गेले ते सांगतात. माझे वडील सुद्धा दत्त संप्रदायाचे आश्रित होते, म्हणजे आताही आहे. त्यांचे गुरु आहे दत्त संप्रदायाचे त्यांचे गुरु आहेत. त्यांच्याकडून मला जे काय माहिती मिळाली मी ते तुम्हाला सांगते. आणि गुरुचरित्र जेव्हा मला खूप प्रॉब्लेम होते, खूप 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 प्रॉब्लेम होते माझ्या जीवनामध्ये, मी काय काय केलं तरी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हते. तर माझे वडील मला बोलले, श्री गुरुचरित्राचं पारायण कर, नवनाथ पारायण कर, एक वेळा तरी करून बघ. तुला वाचनाची आवड आहे आणि तुला देवदेव खूप आवडतो, तू एक वेळा करून बघ. आणि मी माझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार श्री गुरुचरित्राचे पारायण 2022 मध्ये पहिल्यांदा केलं. घरामध्ये मानसिक ताण, वैयक्तिक ताण, खूप बाहेर, घराच्या बाहेर गेल्यानंतर आजकाल तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. बाहेर गेल्यानंतर ऑफिसमध्ये, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, वैयक्तिक जीवनामध्ये खूप 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 मानसिक त्रास वाढलेला आहे. आपण बघतो आपल्याला किती त्रास होत आहे. सर्व संकटातून बाहेर निघण्यासाठी, ह्या सर्व संकटाला तोंड देण्यासाठी आपल्याला एक उपाय ह्या कलियुगामध्ये आहे आणि तो म्हणजे अध्यात्मशास्त्र. अध्यात्मशास्त्रमध्येही श्री दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र पारायण हे एकमेव साधन आहे आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये आनंद, सुख, समृद्धी पेरण्यासाठी. संस्कृतीमध्ये वेदांना खूप महत्त्व आहे. तर या वेदांप्रमाणेच जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याला, मला सामान्य माणसांना खूप खूप दिव्य अनुभव येतात. असं गुरुचरित्र वाचलेल्या जे भाविक आहे, दत्तभक्त आहे, नाथभक्त आहे, ते सांगतात. त्यावेळी आपल्या घरावर, आपल्या जीवनामध्ये खूप संकट येतात, आपल्या घरातील व्यक्तींवर खूप खूप संकट येतात, तेव्हा दत्त उपासक सांगतात, हा ग्रंथ वाचल्याने ते सर्व संकट दूर होतात. आणि आपण सर्व उपाय करून थकलेलो आहोत, तेव्हा गुरुचरित्र पारायण करा तुम्ही. आणि दत्त उपासक सांगतात, गुरुचरित्र पारायणाचे खूप महत्त्व आहे. आपण जन्म घेतल्यानंतर म्हणजे आपल्या जीवनामध्ये एक वेळा तरी श्री गुरुचरित्राचे आपण पारायण केलेच पाहिजे, असं दत्त उपासक सांगतात. आणि त्याचप्रमाणे दत्त उपासक हे सुद्धा सांगतात, गुरुचरित्राचा एक एक शब्द हा मंत्रासारखाच श्रेष्ठ आहे. तुम्ही गुरुचरित्र एक वेळा तरी आयुष्यामध्ये नक्की वाचा. तुमच्या घरातील दोष, तुमच्या मुलाबाळांचे, तुमच्या पतीचे, तुमचे वास्तूचे दोष, तुमचे स्वतःचे दोष खूप नाहीसे होतील. काय पाप पुण्य म्हणजे काय काय तुम्हाला काय त्रास होतो आहे, मागच्या जन्माचं पापही आपण गुरुचरित्र वाचल्याने कमी करू शकतो, असं दत्त उपासकांचं मत आहे. चरित्र पारायण केल्याने तुमचे सर्व आधी व्याधी आजार सर्व सर्व नष्ट होऊ शकतात. तुम्ही भक्तिपूर्ण श्रद्धा ठेवून गुरुचरित्राचे पारायण केले तर तुमचे सर्व 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 दुःख दूर भगवंत श्री गुरुदेव दत्त करतील, असं दत्त उपासकांचं मत आहे. आणि त्या ग्रंथामध्येही लिहिलेलं आहे. त्या ग्रंथाचा तुम्ही एक एक अध्याय रोज जरी वाचला तरी तुमच्या जीवनामध्ये खूप 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 परिवर्तन झालेलं तुम्हाला स्वतःला दिसेल. माझं हे स्वतः मी 2022 मध्ये केलेलं आहे, 23 मध्ये केलेलं आहे आणि 24 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी माझं काही पार्लरचे थोडे कामं होते म्हणून मी गुरुचरित्राचं पारायण करू शकली नाही. मला गुरु बोलले होते, आजकाल परिस्थिती चांगली नाही आणि लोकांना मजुरी मिळत नाही आहे
आणि तुला हाताशी काम आहे तर ते काम करून घे आणि ते काम झाल्यानंतर कोणताही एक शुभ दिवस पाहून गुरुचरित्राचे तू पारायण करून घे. मी माझ्या गुरूंचाच सल्ला घेतला. फक्त मागच्या वर्षी खंड पडला, पण मी मागच्या वर्षी करू शकली नाही. माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून. आणि आता चातुर्मास लागताच मी आखाड महिन्यामध्ये, म्हणजे आपण आषाढ म्हणतो, गावाकडे आखाड म्हणतात. आषाढ महिन्यामध्ये मी गुरुचरित्राचे 3 दिवसीय पारायण केलं. आणि आता सुद्धा आता 2 दिवस झाले माझं 21 दिवसीय 7 गुरुचरित्राचे पारायण करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि आता माझा 3रा दिवस आहे, पहिल्या पारायणाचा शेवटचा दिवस, आणि माझं ते पारायण पूर्ण झालं. जर आपल्या मनामध्ये श्रद्धा असली तर भगवंतही आपल्याकडून प्रत्येक गुरुचरित्राचा तो अध्याय वाचून घेतो. शब्द न शब्द एवढा सोपा जातो. आणि खूप चांगली आपली मराठी महाराष्ट्रीयन प्राकृत भाषा आहे. तुम्ही नक्की वाचा, एक वेळा तरी नक्की वाचा. एक वेळा, फक्त एक वेळा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करून बघा. तुमच्या घरामध्ये एक आगळा वेगळा आनंद निर्माण होईल. तुमच्या घरातील तणावाचे वातावरण सर्व नाहीसे होईल. चैतन्य चैतन्य, प्रेम, सुख, समृद्धी नांदत आहे असं तुम्हाला अनुभव होईल. आपल्या पत्रिकेमधील काही दोष असतात. आपल्या पत्रिकेमध्ये चंद्रदोष असतो, चांडाळ दोष असतो, नवग्रह दोष असतो, शनी दोष असतो. हे सर्व दोष गुरुचरित्र संकल्पयुक्त पारायण, म्हणजे गुरुचरित्राचे संकल्पयुक्त पारायण केल्याने हे सर्व दोष नाहीसे होता. सर्व नाहीसे जरी नाही झाले तरी कमी होतो तो दोष. आपल्याला खूप कमी त्रास होतो त्या गोष्टीचा. आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. आपले जीवनातील नीतिमूल्य आपल्याला गुरुचरित्र शिकवतं. तुम्ही वाचन करा एक वेळा, तुम्हाला अनुभव येईल. माझं आता हे 4th-5व पारायण असेल कदाचित, पण मला प्रत्येक वेळी गुरुचरित्र हे नवीन काहीतरी शिकायला देतं. मी खरोखर सांगते, आपल्यापासून असे अहंकारी, अभिमानी आणि जे खूप टाइमपास करतात असे लोक आपल्यापासून भगवंत आपोआप दूर करतो. आपल्यातील दोष नाहीसे करतो. आपल्याला कुठे काय बोलायचं आहे आपल्याला हे बळ देतो, आपल्याला शक्ती देतो. आपली मानसिक शारीरिकरित्या आपली स्थिती चांगली करतो. आपल्याला चांगल्या लोकांची ओळख करून देतो. आपल्याला चांगल्याचीच संगत करून देतो भगवंत. तुम्ही गुरुचरित्र एक वेळा तरी नक्की वाचा. आणि गुरुचरित्र असंच काही वाचायचं नसतं, साधं सिंपल नाही. त्याचे नियम आहे 7-8 दिवसाचे. तुम्ही ते फॉलो करायचे. ब्रह्मचर्य व्रत पाळायचं, कांदा लसूण खायचा नसतो, द्विदल धान्य खायचं नसतं. मी कधी कधी दूध पोळी खाऊन घेते. कधी काही केळं वगैरे आणलेले असले, काही फळं वगैरे फ्रूट खात असते. आणि मला रात्रीच माहिती पडलं, मला इकडे त्या मावशी बोलल्या की मुंगाची डाळ चालत नाही. मी आतापर्यंत मुंगाची डाळच खाल्लेली आहे, पण मी आता ठरवलं मी मुंगाची डाळ नाही खाणार. त्याला द्विदल धान्य नाही चालत. मला माहिती नव्हतं. आणि तुम्ही किती वेळा गुरुचरित्र केलेलं आहे, तुम्हाला काय अनुभव आलेला आहे, हे नक्की तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्ही किती वेळा वाचलेला आहे, तुम्हाला काय अनुभव आलेला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये गुरुचरित्र वाचल्याने काही परिवर्तन झालेले आहे किंवा नाही, हेही मला सांगा. आणि तुमचे नियम मला सांगा. मी तुम्हाला माझे नियम सांगत आहे. असं म्हणतात की आपण केलेली भक्ती, आपण केलेलं सत्कार्य कोणाला सांगायचं नसतं. पण हे कलियुग आहे. आपण दुसऱ्याकडून प्रेरणा घेत असतो. मीही कोणाकडून प्रेरणा घेतलेली आहे. तुम्हीही आज माझे स्टेटस बघून किती मुलींनी, किती बायकांनी प्रेरणा घेतली आणि नवनाथ पारायण करत आहे, गुरुचरित्र पारायण करत आहे. मी खूप खुश आहे. माझी भक्ती फळाला येत आहे. आणि माझे मिस्टर सुद्धा मला त्यांच्या परीने पूर्ण सपोर्ट करत आहे. पारायणाच्या वेळेस मी माझ्या मिस्टरांना सांगितलेलं आहे, मला हे 21 दिवस समजून घ्या. काही कुठलं काम राहिलं असेल घरामध्ये तर काही बोलू नका. मला हे गुरुचरित्र 7 पारायण पूर्ण करायचे आहे, आनंदाने पार पाडायचे आहे. मला बोलू नका, काही रागवू नका, काही अडथळे निर्माण करू नका. आणि जर मी 2 भाज्या, तुमची कांदा लसूणची भाजी आणि माझी विदाऊट कांदा लसूणची भाजी मी नाही करू शकली तर मला काही बोलू नका. ती मी माझ्यासाठी बनवलेली भाजी तुम्ही खाऊन घ्या. असं खूप थकवा येतो, आपल्याला सवय नसते. आणि मला तर आता बऱ्यापैकी सवय झाली. मला काहीच वाटलेलं नाही. पण आपलं एक कर्तव्य असतं घरातल्या लोकांच्या प्रती आणि जबाबदारी असते. आपलाही संसार असतो, आपलंही जीवन असतं. पण आपण हे एवढं सगळं काही करू शकतो ते आपले जोडीदाराच्या मदतीने.
कारण जर आपला जोडीदारच आपल्याला तशी मदत करू शकत नाही, तर आपण पुढे काहीही करू शकत नाही. मी माझ्या मिस्टरांना प्रेमाने सगळं समजावून सांगितलं. त्यांनी मला सुरुवातीचे 3 पारायण केले ना, तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट झाले. म्हणजे वादविवाद नाही ना, काहीच नाही. पण मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. मी स्वतः आजारी पडली, ते स्वतः आजारी पडले आणि आता भगवंताने एवढी परिस्थिती अशी निर्माण केली छान, की माझं सगळं पुढच्या पुढे गुरुचरित्राचं पारायण एकदम छान होत आहे आणि घरामध्येही सगळे कामं आटोपून मी गुरुचरित्राचं पारायण करते आहे. काही कामं पारायण झाल्यानंतर करते आणि असं आनंदाने आमचा दिवस प्रत्येक पार पडतो आहे. बायकांचे मेसेजही आले, की "तू गुरुचरित्राचं नवनाथ पारायणाचं नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करते, ते आम्हाला नक्की सांग." मी त्यांना सांगितलं. मग माझ्या मनामध्ये विचार आला, मी YouTubeला व्हिडिओ टाकेल आणि हे सगळं पब्लिश होईल. जर आपल्याकडून कोणीतरी प्रेरणा घेत आहे, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असेल. आणि सत्कार्य केलेलं सांगायचं नसतं, पण जर आपल्याकडून कोणी प्रेरणा घेत असलं, तर ते सत्कार्य आपण नक्की सांगायचं. हा कलियुग आहे. कोणाच्या मनामध्ये काय आहे आपल्याबद्दल हे आपल्याला नाही माहिती आणि पुण्यापेक्षा पाप जास्त वाढत आहे. तुम्ही बघत आहात की पाप किती वाढत आहे. भाऊ भाऊला मारत आहे. बहीण भावाचा द्वेष करत आहे. बहीण भावांमध्ये भांडणी होत आहे. घराघरामध्ये काय काय प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. तर अशा वेळी आपल्याला अध्यात्मच कामा येतं, भगवंतच कामा येतो. आपण आपल्या जबाबदाऱ्या, कर्तव्य पार पाडून आपल्याला जसं होईल तसं अध्यात्म स्वीकारायला पाहिजे, सत्संग केला पाहिजे आणि त्याच्यामध्येही गुरुचरित्र कलियुगामध्ये खूप महत्त्वाचं स्थान गुरुचरित्र ग्रंथाला दिलेलं आहे. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की, नक्की, नक्की करा. आयुष्यामध्ये आल्यानंतर एक वेळा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा. आणि तुम्ही किती पारायण केलेले आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला त्या पारायणाचा काय अनुभव आलेला आहे मला नक्की सांगा. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव. राधे राधे. श्री गुरुदेव दत्त.